आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलंय। भाजपचे आमदार सुरेश धस यांचं हे वक्तव्य आहे। खरी शिवसेना कोण, खरी राष्ट्रवादी कोण हे जनतेनं दाखवलं, या अमित शहांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर आहे। खरी शिवसेना कोण, खोटी कोण हे शहांना सत्तेत नसताना समजेल। एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊतांचं हे वक्तव्य आहे। शिवसेना नाही, ती त्यांची गद्दार सेना आहे। त्यांच्या लेखी शिवसेनेला संपवलं असं त्यांना वाटतंय, पण माझ्याकडे जुनी मंडळी आहेत। उद्धव ठाकरेंचं अमित शहांच्या टीकेला हे उत्तर। सेना नाही आहे, ती त्यांची गद्दार सेना आहे। त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही। शिवसेनेला त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं, तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं, ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली। माझ्या डोक्यामध्ये अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार। शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण। रवींद्र धंगेकरांच्या मफलरवर धनुष्यबाण आला तर आवडेल। सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेशिवाय पर्याय नाही, असं धंगेकरांना निमंत्रण दिलंय। मंत्री उदय सामंतांची माहिती। रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत। व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून विश्वास व्यक्त। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय, सरनाईक यांचं वक्तव्य। तर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईक यांचीही घोषणा। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार आहेत। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय, पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक असते, सरनाईकांचं वक्तव्य आहे। ठाणे महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे। युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील आणि भाजपचे माजी खासदार संजय नाईक यांचं वक्तव्य आहे।